आज नवरात्रीचा 9वा दिवस आणि ही आहे 9 दिवस नवरात्री सिरीज, जिथे मी तुम्हाला दररोज एका देवीचं दर्शन घडवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. त्यासाठी मी आलो आहे भायखळ्यातील नागपाड्याची माऊलीच्या दर्शनाला. नागपाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला सुरुवात होऊन आता तब्बल 45 वर्ष पूर्ण झाली आहे. मुस्लिम बहुल ठिकाण असले तरी या ठिकाणी अनेक मुस्लिम बांधव देखील जमेल त्या पद्धतीने उत्सवासाठी मदत करतात. या उत्सवातून मिळते ती खरी सर्व धर्म समभावाची प्रेरणा. प्रत्येक वर्षी माऊलीचं सुंदर रूप आणि अप्रतिम डेकोरेशन पाहून भाविक मंत्रमुग्ध होतात. नागपाड्याच्या माऊलीचा इतिहास म्हणजे इंग्रजांच्या काळात या ठिकाणच्या हिंदू वस्तीत स्थानिकांनी तपकिरी रंगाच्या दगडामध्ये शिवमंदिराची स्थापना केली. स्थानिक लोकांनी काही अडचणींना सामोरे जाण्यासाठी भगवान शंकरासमोर नवस करून बरोबर शिवलिंगासमोर या नवसाला पावणाऱ्या पार्वती मातेचे रूप धारण केलेल्या मूर्तीची शारदीय नवरात्रात स्थापना केली. तेव्हापासून या उत्सवाला सुरुवात झाली. याचबरोबर मंडळ वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत समाजासाठीही योगदान देतं. 9 दिवस 9 देवींची आराधना केली जाते. त्यात विशेषतः सप्तमी, अष्टमी आणि नवमीला प्रचंड गर्दी उसळते. अनेक जण आपले नवस फेडण्यासाठी खास या ठिकाणी येतात आणि दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी निघणारी मातेची विसर्जन मिरवणूक, ती भव्यता खरंच डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी असते. या अनुभवानं नवरात्रीचा 9वा दिवस अगदी अविस्मरणीय झाला आणि ह्या 9 दिवस नवरात्री सिरीजचा हा शेवटचा भाग. 9 दिवसांमध्ये नवरात्री सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया लवकरच अशा नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.